जून 2022 या महिन्यात महाराष्ट्रात खूप उलथापालथी झाल्या, राजकीय उलथापालथी. आणि त्या दरम्यान काही घटना अशा घडल्या की शिवसेना नावाची एक अभेद्य संघटना, त्या संघटनेत दुफळी माजली. एक गट जो होता तो सुरत वाया गुवाहाटी करत गोव्याला पोचला आणि गोव्यावरून थेट आला तो मुंबईतल्या राजभवनावर. आणि त्यानंतर शपथविधी झाला, नवं सरकार आलं. त्याआधी 2.5 वर्ष या राज्यात सत्ता गाजवणारं महाविकास आघाडीचं जे त्रांगडं होतं ते बाजूला पडलं. या सगळ्या प्रवासादरम्यान आपण गुवाहाटीतली जी चित्रं पाहिली, त्या चित्रांमध्ये शिवसेनेच्या काही आमदारांसोबत काही अपक्ष आमदारही आपण पाहिले. त्यातल्या 2-3 महिला आमदार प्रकर्षाने आपल्याला दिसून यायच्या. त्यात नेहमी डोक्यावर पदर असलेल्या एक महिला आमदार सगळ्यांच्या आकर्षणाचं केंद्र होतं. त्या कोण आहेत, त्यांचं नाव काय, याबद्दल असंख्य वेळा विचारणा व्हायची आणि इतकी उत्सुकता त्या आमदाराबद्दल होती. तर मला असं वाटलं की आज आपण जेव्हा नागपुरात आहोत, अधिवेशनाच्या निमित्ताने आलेलो आहोत आणि त्या दरम्यान काही आमदारांशी बोलतोय, चर्चा करतोय, जे आमदार या शिंदे सरकारमध्ये सहभागी आहेत. त्या आमदारांशी बोलताना मला त्या आमदारांची आठवण झाली, त्या महिला आमदारांची, ज्यांच्या डोक्यावरचा पदर आजही बघा तसाच आहे. आणि त्या पदराच्या आड जे त्यांचं डोकं आहे ना, त्या डोक्यात काय विचार चालले, त्या विचारांचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ताई म्हणजे मंजुळा गावित साक्री विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्यात. त्या अपक्ष जरी असल्या तरी त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता, हे महाविकास आघाडीचं सरकार असतानाही. आणि त्यानंतर जेव्हा हे सत्तांतर झालं तेव्हा त्या एकनाथ शिंदेंसोबत त्या गटामध्ये आल्या. हा सगळा जो काही प्रवास आहे, ताई तुम्ही भारतीय जनता पक्षात होतात आधी आणि त्यानंतर तुम्ही निवडणूक लढलात, अपक्ष म्हणून निवडूनही आलात, मग शिवसेनेला पाठिंबा दिला. म्हणजे या सगळ्या मागची जी काही विचारधारा होती त्याबद्दल मला आता तुम्हाला काही विचारायचं नाही. पण हे जेव्हा बंड झालं किंवा उठाव झाला तेव्हा तुमच्या पुढे चॉईस होता आणि तुम्ही हा निर्णय घेताना एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेण्यामागची तुमची भूमिका काय? म्हणजे तुम्हाला असं का वाटलं की ज्या शिवसेनेला उद्धव ठाकरेंच्या किंवा बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला तुम्ही पाठिंबा दिला होता, मग तो पाठिंबा मागे घेत तुम्ही अचानक एकनाथ शिंदे साहेबांसोबत जाण्याचा जो काही विचार केला, त्या विचारामागे काहीतरी तुमची मनोभूमिका नक्कीच असेल. तर ती भूमिका नेमकी काय होती? प्रथम तर मी आपलं धन्यवाद देते की खरं तर याच्यात जे घडलं हे 2022मध्ये, त्याच्या अगोदरही आम्ही अपक्ष म्हणून आम्ही जेव्हा पाठिंबा दिला शिवसेनेला, त्यावेळेस मात्र आम्ही सन्माननीय त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब होते आणि त्यांच्या कारकिर्दीतले म्हणजे आमचं सगळ्यात महत्त्वाचं खातं जे होतं ते नगरविकास खातं होतं आणि ते सन्माननीय शिंदे साहेबांकडं होतं. तर त्यावेळेस आम्ही ग्रामीण भागातले असताना आम्हाला बरेचसे त्यावेळेस जे विकास कामांचा जो निधी मिळाला आणि जे ठिकाणी आमचा विचार केला गेला ते त्यावेळेसचे मंत्री महोदय सन्माननीय आपले आजचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यामुळे आम्हाला त्यावेळेस खूप दिलासा मिळाला आणि भरपूर असा निधी आम्हाला त्यावेळेसही मिळाला साहेबांच्या सहकार्याने. आणि कुठलंही काम असेल किंवा काही जरी असेल, कुठल्या अडचणी असतील तर त्याच्यातसुद्धा सर्वात जास्त सहकार्य आम्हाला शिंदे साहेबांकडून मिळालं. कुठलीही आमची घरगुती अडचण असेल, फॅमिलीची अडचण असेल, आर्थिक अडचण असेल, मतदारसंघातली अडचण असेल, आरोग्याची असेल, तीसुद्धा अडचण आम्हाला साहेबांच्या माध्यमातून अगदी सहजपणे आम्हाला ती अडचण आम्हाला सोडवता आली. आणि त्याच्यामुळे जे शिंदे साहेबांची जी कामाची पकड होती आणि त्यांच्याबद्दलची जी लोकांमध्ये आत्मीयता जी वाढायला लागली ती आम्हालासुद्धा अगदी जवळून आम्ही पाहत होतो, अनुभवत होतो. आणि महाविकास आघाडीत असं होईल आणि पुढं असं होईल हे आम्हाला कदापिही आम्हाला काहीच कल्पना नव्हती. आणि एकदम अचानक ते एका रात्रीत आम्हाला तो असं घडलं आणि ते पहाटे ज्यावेळेस आम्हाला समजलं की असा प्रकार रात्रीतनं घडला आहे, आमच्या पुढं काही विचार म्हणजे आम्ही क्षणाचाही विचार न करता आम्ही फक्त एकच
मनात धरलं की शिंदे साहेब कुठे आहेत. ज्या ठिकाणी शिंदे साहेब असतील त्या शिंदे साहेबांच्या पाठीशी आपण उभं राहायचं. ज्या व्यक्तीने आपल्याला ह्या राजकारणात किंवा विकास कामांमध्ये किंवा कुठल्याही याच्यात आपल्याला फार मोठा दिलासा त्या साहेबांमुळे आपल्याला मिळालेला आहे आणि त्या साहेबांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहायचं असाच आम्ही ठाम निर्णय घेतलेला होता. म्हणून आम्ही जिकडं शिंदे साहेब असतील त्यांच्या पाठीशी आम्ही जायचं आम्ही ठरवलं आणि अगदी डोळे बंद करून आम्ही जिकडं जायचं तसा आम्हाला रस्ता जसा सुचला तसा त्या पद्धतीने आम्ही त्या रस्त्याने जात गेलो आणि शिंदे साहेबांच्या संपर्कात होतो आणि त्यांच्या गटाला आम्ही जाऊन मिळालो. आणि त्यासाठी मग जो प्रवास आम्ही केला मुंबई ते सुरत, सुरतहून गुवाहाटी, गुवाहाटी ते गोवा, गोवाहून पुन्हा मुंबई असा जो प्रवास केला तो आम्ही शिंदे साहेबांच्या विश्वासावरच केला. कारण आमचा शिंदे साहेबांवर पूर्णपणे विश्वास होता. कोणीही मुख्यमंत्री झालेत किंवा शिंदे साहेब होतील हे आम्हाला तर स्वप्नात पण वाटत नव्हतं, परंतु पक्का विश्वास होता की शिंदे साहेबांनी जिथं पाय टाकलेला आहे किंवा जो निर्णय घेतलेला आहे त्यात आपल्याला नक्कीच यश येईल आणि जे शिंदे साहेबांची परिस्थिती असेल त्यांच्या सोबतच आपण राहायचं म्हणून आम्ही पक्क ठरवलेलं होतं. जे होईल ते होईल म्हणून आम्ही अगदी तो निर्णय घेतला. असं ह्या पद्धतीने आम्ही त्यांच्यासोबत राहिलो. उत्तर महाराष्ट्रामध्ये म्हणजे साक्री विधानसभा उत्तर महाराष्ट्रात येतो आणि आजवर उत्तर महाराष्ट्रावरती अन्याय झाला असं म्हटलं जातं. मग या सगळ्या पार्श्वभूमीवरती शिंदे साहेबांकडून तुम्हाला निधीच्या बाबतीत ज्या पद्धतीने विधानसभा मतदारसंघात काम करण्यासाठी जे काही पाठबळ लागतं त्याची मदत झाली. आता ह्या मागच्या 1.5 वर्षात तुम्ही तर म्हणजे आता सत्ताधारी पक्षातच आहात. यापूर्वी तुम्ही अपक्ष म्हणून पाठिंबा दिल्यानंतर महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता, त्यामुळे तुम्ही सत्ताधारी पक्षातच होतात. पण तेव्हा जे काही घडलं नाही ते आता ह्या 1.5 वर्षात असं घडलं आहे. अशा कोणत्या योजना किंवा अशा कोणते प्रकल्प तुमच्या विधानसभा मतदारसंघात जे राबवले गेलेत? त्याच्यात मला सगळ्यात मोठं नगरविकास खात्यातून मला भरपूर मोठा निधी मिळाला. 25-15मध्ये मिळाला, 30-54मध्ये मिळाला, 50-54मध्ये मिळाला. आणि जेवढे कामं मी टाकलेले असतील, जी मागणी केलेली असेल ती कुठलीही मागणी अमान्य असं झालेली नाही आहे. सर्वच मागण्या माझ्या पूर्ण झालेल्या आहेत. जलसंधारणची कामं असतील त्याच्यातसुद्धा मला साहेबांनी भरपूर असा निधी दिलेला आहे. त्याच्यात आज सर्व माझ्या तालुक्यात, माझ्या मतदारसंघात सर्व नद्यांवरचे जे जलसंधारणचे जे कामं होती ते कामं आज मोठ्या प्रमाणात झालेले आज लोकांना दिसत आहेत. त्याच्यात बरेचसे असं नद्यांवरचे केटीवेरसारखे बंधारे झालेत. आपले जे आरोग्याचे असतील, आरोग्याच्या बाबतीतसुद्धा जे रुग्णालय अनेक वर्षापासूनचे मंजूर होते परंतु त्याला पुढं काही मार्ग सापडत नव्हता, तो मार्गसुद्धा आपण काढून आज ते रुग्णालयांनासुद्धा म्हणजे मंजुरी आणि जागा मिळवून देण्यापासून तर निधी मिळवून दिल्यापर्यंत ही सर्व कामं साहेबांच्या माध्यमातून मी केलेली आहेत. आणि तीच कामं आज लोकांना म्हणजे जनतेलासुद्धा आज ते कामं दिसत आहेत. अनेक रखडलेले प्रकल्प होते ते पण आपण चालू केलेत. उदाहरणार्थ जसा सुतगिरणीसारखा एक बंद पडलेला प्रकल्प आहे त्यालाही थोडंसं मार्गी लावायचा आम्ही प्रयत्न करतो आहे. साखर कारखाना एक बंद पडलेला आहे त्यालाही थोडंसं मार्गी लावतो आहे. म्हणजे काही ना काहीतरी तो पुढं त्याच्यातून मार्ग निघेल आणि आशा आहे की थोड्या दिवसात तो सुद्धा साखर कारखाना बंद पडलेला चालू होईल अशी आम्ही आशा पूर्ण लावून धरलेली आहे. त्याच्यात सौर ऊर्जेसारखे प्रकल्प आहेत, त्या ठिकाणी काही कामगारांना कामं मिळवून देण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न केलेत. सौर ऊर्जा असेल, पुन्हा अजून जे छोटे मोठे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पांवर सुद्धा आपण स्थानिक लोकांना कसं काम मिळेल यासाठी आपण त्या ठिकाणी धडपड करत असतो. पुन्हा जे काही आरोग्याचे जे आहेत, इतर जे ग्रामीण रुग्णालय आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, त्या ठिकाणीसुद्धा शिंदे साहेबांच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला फक्त एकनाथ शिंदे साहेबांच्याकडूनच नव्हे तर आपले श्रीकांतजी शिंदे साहेब आहेत, आपले खासदार साहेब, त्यांच्याकडून सुद्धा वारंवार आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मिळतो आणि सहकार्यसुद्धा त्यांना त्या ठिकाणी आरोग्याच्या दृष्टीने म्हणजे ॲम्ब्युलन्स असतील, इतर काही आम्ही मेळावे वगैरे घेतलेत किंवा
आरोग्याचे शिबिरं लावलेले असतील त्या ठिकाणी आम्हाला दोघं साहेबांच्या माध्यमातून आम्हाला त्या ठिकाणी भरपूर अशी मदत पण होते, सहकार्य होते आणि पुन्हा अजून वरून आम्हाला त्या विभागासाठी निधीसुद्धा मिळतो आहे. अशा पद्धतीने आम्ही जनतेची सेवा करायला आम्हाला साहेबांच्या माध्यमातून खूप सोपं जातं आहे. एकनाथ शिंदे साहेबांबद्दल बऱ्याचदा असं बोललं जातं की ते मुख्यमंत्री वाटतच नाहीत, कारण ते जनसामान्यांमधला एक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांमधला एक कार्यकर्ता अशाच भावनेने वावरत असतात. आणि त्यांचा एक पर्सनल टच असतो प्रत्येक कार्यकर्त्यासोबत. म्हणजे निवळ ठाण्यातल्या कार्यकर्त्यांबद्दल मी म्हणणार नाही, पण आता असं झालं की महाराष्ट्रातला कुठलाही शिवसैनिक जेव्हा त्यांच्या समोर येतो त्याच्या पाठीवर थाप मारणं आणि त्याला आपुलकीनं जवळ घेणं हे एकनाथ शिंदेसाहेब प्रामुख्यानं करत असतात. त्यांचा जो गुण आहे त्याची बऱ्याचदा चर्चा होते. प्रत्येकाला काही ना काही अनुभव आहे, म्हणजे तो आमदार असो, लोकप्रतिनिधी असो, खासदार असो, साधा नगरसेवक असो, त्याच्या आयुष्यात एकनाथ शिंदे या माणसाचं काहीतरी वेगळं स्थान असतं. तुम्हाला असा कुठला एखादा अनुभव शेअर करावासा वाटतो का शिंदे साहेबांबद्दल? शिंदे साहेबांचा अनेक असे त्यांचे अनुभव आम्ही पाहिलेले आहेत. बऱ्याच वेळेस प्रत्येक आठवड्याला आम्ही मंगळवार, बुधवार, गुरुवार 3 दिवस आम्ही मुंबईत असतो, मंत्रालयात असतो. मंत्रालयात येत असताना पहिले आम्ही CM साहेब कुठे आहेत एवढं आम्ही पहिले त्यांची चौकशी करतो आणि पहिले CM साहेबांची भेट झाली, त्याच्यानंतर मग आम्ही इतर कामं करत असतो. तर अशा पद्धतीने आमचा प्रत्येक आठवड्याचा हा दिनक्रम आहे. तर एकदा शिंदे साहेबांचा ज्या दिवशी वाढदिवस होता, तर त्या वाढदिवसाला रात्रीचे मला वाटतं काहीतरी 12 नंतर त्यांच्या घरात पहिले त्यांनी वाढदिवस त्यांनी घरातल्या साजरा केला असेल, औक्षण केलं असेल. त्याच्यानंतर ते जसं बाहेर पडल्यानंतर मला तर वाटतं ते सकाळ उजाडून गेलं आहे, त्यावेळेस ते घरात गेलेत. आणि घरात गेल्यानंतर आम्हीसुद्धा की आम्हालाही वाटलं की नाही, आपणही लवकरात लवकर आपण साहेबांना घरातच आपण बघूया आणि घरात जर आपल्याला भेटले तर मग इकडं तिकडं आपल्याला शोधायची गरज नाही पडणार. म्हणून आम्ही धुळ्यावरून रात्री निघालो, म्हणजे पहाटे 4 वाजता निघालो. तर आल्या आम्ही 8:30 ते 9 वाजेपर्यंत आम्ही ठाण्याला साहेबांच्या बंगल्यावर पोचलो. आणि बंगल्यावर गेलेलं असताना म्हणजे साधारणतः 8:30 ते 9 वाजलेले होते. तोपर्यंत आम्ही 5 ते 10 मिनटं आम्ही हॉलमध्ये बसलो आणि नंतर 9 वाजता तर साहेब लगेच वरून त्यांच्या रूममधून खाली आलेत. म्हणजे रात्रभर ते झोपलेले पण नव्हते, तरीसुद्धा घरात जाऊन फ्रेश होऊन पुन्हा 9 वाजता ते इतक्या उत्साहाने, म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर बिलकुल थकावट वाटत नव्हती. आणि त्यांचा चेहरा पाहिल्यावर आम्हालासुद्धा एक नवीन ऊर्जा त्याच्यातनं आम्हाला मिळाली की साहेबांचं बघा रात्रंदिवस म्हणजे झोप नाही, जेवण तर नाही, चहा नाही, काय नाही. आणि अशा परिस्थितीतसुद्धा साहेब एवढं आपल्यासाठी करतात. आणि बरं असं नाही की रात्रभर ते जागरण करून पुन्हा अजून सकाळी आपण त्यांच्या दारात गेल्यावर एखाद्याचं तर आपण सहज एखादं कोणा जनरल असेल किंवा सर्वसामान्य कोणीही असेल तर रात्रभर झोप झालेली नसेल तर असं कंटाळवाणी सारखं आपल्यासमोर येऊन उभा राहतो किंवा असं कंटाळवाणी एखादं त्यांचा चेहरा बघूनच आपल्याला असं वाटतं की आपण कुठून येऊन पडलो. परंतु साहेबांना जेव्हा आम्ही पाहिलं की 9 वाजता आपण इतक्या लांबून आलो आणि साहेबांचं आपल्याला दर्शन झालं आणि साहेबांनी तेही हसतमुखाने आम्ही दिलेला बुक्क्याचाच त्यांनी स्वीकार केला, पेढ्याचा स्वीकार केला आणि हसतमुखाने त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला आणि आम्ही पुढं 5 मिनिटांनी लगेच पुढं मार्गस्थ लागलो. म्हणजे अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण साहेबांना जेव्हा पाहतो, कधीही पाहिलं तर त्यांच्या चेहऱ्यावर कधीच आम्हाला थकावट ते दाखवत नाही. आतून असेल त्यांना थकावट, परंतु चेहऱ्यावर बिलकुल दाखवत नाही. राग नाही, संताप नाही किंवा असं कुठलंही वैतागलेलं असं काही त्यांच्या चेहऱ्यावर चिन्ह आपल्याला दिसत नाही. म्हणून त्यांच्याकडनं ते एक शिकण्यासारखं आणि एक आदर्श घेण्यासारखं हे आमच्यासारख्यांना तर खूप म्हणजे अगदी आम्हाला ते आम्ही जास्त घेतलं आहे. आणि ते घेऊन आम्ही जनतेला सांगतो, आमच्या कार्यकर्त्यांना सांगतो की आपले नेते असे आहेत की रात्र नाही, दिवस नाही, काही पाहत नाही. रात्रंदिवस ते सतत काम करत असतात. त्यांना भूक तीस काहीही माहिती नाही आहे आणि ते सतत आपल्या जनतेसाठी काम करत असतात. तर त्यांचा आदर्श आपण सगळ्यांनी घ्यावा असं आम्ही प्रत्येकाला कार्यकर्त्यांना सांगत असतो आणि त्याचा धडा आम्ही देत असतो त्यांना. असा हा जनतेसाठी रात्रंदिन राबणारा नेता महाराष्ट्राला लाभला आहे. आणि मागच्या 1.5 वर्षात आपण त्याची चुणूक पाहिली की महाराष्ट्रात काही विकासाभिमुख जे
कामं आहेत, जी विकास प्रकल्प आहेत, अगदी जोरात सुरू आहेत. उत्तर महाराष्ट्र, धुळे, नंदुरबार हा जो काही विभाग आहे तो नेहमी त्याच्यावर एक शिक्का बसलेला आहे की मागासलेपण आहे तिकडे. तर या मागासलेपणाला दूर करण्यासाठी तुमच्या मनात काही योजना आहेत का, किंवा तुमच्या डोक्यात असे कुठले विचार घोळत आहेत का की समजा पुढे 8-10 महिन्यानंतर पुन्हा निवडणुका लागल्या, त्यानंतर पुढच्या टर्मला तुम्ही निवडून याल आणि एक आमदार म्हणून, साक्रीच्या लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही जेव्हा पुन्हा विधानसभेत याल, सभागृहात बसाल, तेव्हा मुख्यमंत्र्यांकडे तुमची काय प्रमुख मागणी असेल की काय व्हायला हवं? माझ्या प्रमुख मागण्या तर ह्याच राहतील. कारण माझा जो तालुका आहे तो तालुका सर्वसाधारण शेतकऱ्यांचा आहे आणि त्या ठिकाणी आदिवासी बहुल संख्या त्या ठिकाणी जास्त आहे. म्हणजेच मोलमजुरी करणारे लोक त्या ठिकाणी जास्त आहेत आणि त्याच्यात मोलमजुरी उद्योगधंदा नसल्यामुळे त्या तालुक्यात उद्योगधंदा नाही, कामाला हाताला काम नाही. मोलमजुरी करण्यासाठी ते परराज्यात जातात. म्हणजे आपलं महाराष्ट्र सोडून आमच्या बाजूलाच गुजरात आहे, पलीकडं मध्य प्रदेश आहे, इकडं पाहिलं तर नाही छत्तीसगड नाही, आपलं मुंबई, पुणे आणि पलीकडं इकडं म्हणजे सगळेचे सगळे घरात फक्त 3 महिने ते घरात असतात. त्याच्यानंतर हे सर्व जवळपास आमचा जो पट्टा आहे त्यातील मोलमजुरी करण्यासाठी हे बाहेर पडलेले असतात. मला असं वाटतंय की आपल्याच तालुक्यात, आपल्या गावात, आपल्या शहरात, आपल्या जवळपास जर प्रकल्प असे जर उभे केलेत, MIDC ओपन केली, MIDC जर निर्मिती झाली, MIDC जर चालू झाली तर छोटे मोठे उद्योगधंदेसुद्धा तिथल्या तिथं आपल्याला मिळू शकतील. शेतीत आपण चांगली सुधारणा करून, शेतीत जर आपण पुन्हा अजून आपण त्याच्यात काही सुधारणा करून त्या ठिकाणी काही मजुरांना जर आपण कामं दिलेत तर नक्कीच हा जो बाहेर जाणारा मजूर आहे, हा मजूर आपल्याच गावाला राहील आणि आपल्या तालुक्याला राहील असं मला वाटतंय. म्हणून मी सगळ्यात जास्त लक्ष केंद्रित करते तर आपला जो हा स्थानिक जो मजूर आहे किंवा स्थानिक लोक जे आहेत, हे जे बाहेरगावी स्थलांतरित होतात, तर यांचं स्थलांतर थांबण्यासाठी आपण या प्रकल्पांना, साखर कारखान्यांना किंवा इतर उद्योगधंद्यांना, म्हणजेच MIDC झाली तर ॲटोमॅटिक ते उद्योगधंदे लहान मोठे काही असेल तर ते चालू होतील आणि तिथल्या स्थानिक लोकांना हाताला रोजगार उपलब्ध होईल असं मला वाटतंय. म्हणून मी साहेबांकडं पुढे, आता तर आहेच, परंतु पुढे देखील त्याचाच मी जास्त पाठपुरावा करेल आणि त्याच्यावर जास्त लक्ष केंद्रित करेल. पुढची निवडणूक जी येणार आहे आता 8-10 महिन्यामध्ये, तुम्ही यापूर्वी अपक्ष म्हणून लढलात आणि जिंकून आलात. पुढच्या निवडणुकीत तुमचं चिन्ह काय असेल? ते वेळ आल्यावर मग ठरवू. अजून तर आम्ही सध्या तर कुठलंच आम्ही म्हणजे नक्की केलेलं नाही आहे. फक्त थोडंसं प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे. आपल्याला ते वातावरण जसं आपल्याला सूट होईल किंवा त्या वेळेस परिस्थिती काय असेल त्या परिस्थितीवर अवलंबून असेल. पुढच्या निवडणुकीमध्ये कुठल्या चिन्हावर निवडणूक लढवायची, यावरचं जे उत्तर ताईंनी दिलं आहे ते अतिशय डिप्लोमॅटिक होतं. त्यामुळे ज्या मंडळींना प्रश्न पडला होता ना की गुवाहाटीतल्या त्या सगळ्या आमदारांच्या दुसऱ्या रांगेमध्ये डोक्यावर पदर घेतलेल्या त्या महिला आमदार कोण, तर त्या या मंजुळा गावित होत्या आणि त्याही अतिशय राजकीय व्यवहार ज्ञान असलेल्या आणि संभाषण चतुर अशा आहेत. त्यांच्या डोक्यावरच्या पदरावर जाऊ नका. त्यांनी ज्या पद्धतीने माझ्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर दिलं त्यात सारं काही दडलं आहे. एकंदर या आमच्या चर्चेमधून जे काही ध्वनित व्हायला हवं होतं ते झालेलं आहे मला असं वाटतंय. तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट्स करून नक्की कळवा. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूस. तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. ताई, तुम्ही वेळात वेळ काढून, म्हणजे सेशन चालू असताना, सभागृह चालू असताना तुम्ही माझ्यासाठी वेळ काढलात, आमच्या प्रेक्षकांसाठी वेळ काढलात, इथे आलात आणि तुमचा बहुमूल्य वेळ आम्हाला दिलात, त्याबद्दल पुन्हा एकदा शतशः धन्यवाद. तुमचा आभारी आहे. मलाही बोलवलं त्याबद्दल आपलं खरंच मनापासून आपलं धन्यवाद. ही मुलाखत मी पहिल्यांदाच देते. बघितलं आकार DG9वर मंजुळा गावित यांची ही त्यांच्या राजकीय कारकिर्दीतली ही प्रदीर्घ मुलाखत, म्हणजे जी इतका वेळ दिलेली, म्हणजे त्यांच्या बाईट्स वगैरे छोट्या छोट्या ऐकलेल्या आहेत आपण, पण आज पहिल्यांदा त्यांनी एक
प्रदीर्घ मुलाखत आकार DG9साठी दिलेली आहे. तर मित्र, तुर्तास इथेच थांबायला हवं. त्यामुळे आपली रजा घेतो. पुन्हा भेटूच. धन्यवाद.